आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा। आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। जत तालुक्याच्या रणधुमाळीत विकासाचे मुद्दे की डफळे कारखान्याचा प्रश्न, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अटीतटीची, मायका यात्रेचा मतदानावर प्रभाव। जत तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या ठरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची बंदिस्त पाईपलाईन, तालुक्याचे विभाजन, पंचतारांकित MIDC, पशुवैद्यकीय महाविद्यालय, बस स्थानक, प्राणी संग्रहालय आदी महत्त्वाचे विकासात्मक प्रश्न चर्चेत असले तरी डफळे साखर कारखान्याचा मुद्दा हा निवडणुकीत मागे पडणार की पुन्हा केंद्रस्थानी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी जत तालुक्यातील 9 जिल्हा परिषद, 18 पंचायत समिती गणासाठी मतदान होणार आहे। प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणुका होत असल्याने राजकीय वातावरण तापले असून पक्षांसह नेत्यांचीही खरी कसोटी लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। जिल्हा परिषद गट व आरक्षण, जाडर बोबलात सर्वसाधारण महिला, उमदी अनुसूचित जाती संघ सर्वसाधारण महिला, दरीबडची सर्वसाधारण, मुचंडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, शेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, डफळापूर सर्वसाधारण महिला, बिळूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वनाळी सर्वसाधारण अशा एकूण 9 गटांपैकी 4 गट महिलांसाठी आरक्षित असल्याने या निवडणुकीत महिला राज दिसून येणार आहे। पंचायत समिती गण व आरक्षण 18 गणांपैकी जाडर बोबलात, माडगेळ, उमदी, तिकोंडी, मुचंडी, खोजानवाडी, कोसारी, बाज, उमराणी हे 9 गण महिलांसाठी आरक्षित असून पंचायत समिती निवडणुकीतही महिलांची निर्णायक भूमिका राहणार आहे। राजकीय समीकरणे तापली। जत नगर परिषद निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत। या संदर्भात माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती सुरेशराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली। मायका यात्रेची चिंता, मतदानाच्या दिवशीच श्री क्षेत्र चिंचली येथील मायका देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आदी जिल्ह्यातून लाखो भाविक यात्रेला जाणार आहेत। त्यामुळे मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांमध्ये चिंता पसरली आहे। या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणुका यात्रेनंतर घेण्याची विनंती केल्याची चर्चा आहे। भाजप शिवसेनेची आक्रमक तयारी। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा परिषद भाजपकडे आणण्यासाठी जत तालुक्यातील 9 गटांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, तर शिवसेना एकनाथ शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे। काँग्रेसमध्ये खळबळ। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील काही नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असून यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला खिंडार पडणार का अशी भीती पक्षांतर्गत व्यक्त होत आहे। एकूणच जत तालुक्याचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विकास राजकीय समीकरणे आणि श्रद्धेच्या यात्रेच्या छायेत अत्यंत चुरशीचा ठरणार हे मात्र निश्चित आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।